जड़ी दारू सोडा संसार जोड़ा, दारू सोडा संसार जोड़ा। परम पूज्य वीर शेषराव महाराज जवान अवस्था में फौज में भर्ती हुए। वर्षों तक उन्होंने सीमा पर खड़े होकर देश की रक्षा की। उनका जीवन अनुशासन, साहस और बलिदान का प्रतीक था। सेवा पूरी कर जब वे अपने गांव लौटे तो सबने उनका स्वागत किया। गांव को लगा कि हमारा बेटा अब चैन से गांव में रहेगा। गांव में व्यसन की छाया, लेकिन गांव का वातावरण अलग था। गांव के चौपाल पर अक्सर लोग दारू पीते और समय काटते। धीरे धीरे शेषराव भी उनकी संगत में आ गए। पहले मजाक में, फिर आदत में, और जल्द ही व्यसन की बेड़ियां उन्हें जकड़ने लगी। खेत उजड़ गए, परिवार दुखी रहने लगा और गांव के लोग कहने लगे, देखो फौज का वीर अब शराब का कैदी बन गया है। निराशा और अंधेरा शेषराव के जीवन पर अंधेरा छा गया। एक दिन वे बहुत टूट गए और मन ही मन बोले, अब जीने का क्या मतलब। न मैंने घर संभाला, न सम्मान रखा। वे रात को गांव के मंदिर में पहुंचे। वहां शिवलिंग के पास खड़े होकर उन्होंने फांसी लगाने का निश्चय किया। दिव्य दर्शन जैसे ही रस्सी गले तक आई, मंदिर में दीपक की लौ तेज चमकी। घंटी अपने आप बजने लगी और शिवलिंग से एक दिव्य प्रकाश फूटा। शिवजी प्रकट हुए और बोले, हे शेषराव, तू मृत्यु की राह मत चुन। तेरी शक्ति व्यसन में डूबने के लिए नहीं, बल्कि लाखों को व्यसन से बचाने के लिए है। शिवजी ने उनके सिर पर हाथ रखा और कहा, आज से तुझे व्यसन मुक्ति की शक्ति मिलती है। जिस तरह तूने सीमा पर दुश्मन हराए, अब समाज से इस दारू रूपी राक्षस को हराएगा। नया जीवन शेषराव महाराज ने रस्सी फेंक दी और वहीं शिवलिंग के चरणों में गिर पड़े। उस दिन से उन्होंने शराब को हाथ भी नहीं लगाया, बल्कि वे गांव गांव जाकर कहने लगे, मित्रों, व्यसन मौत है। मैं मरने जा रहा था, पर भोलेनाथ ने मुझे नया जीवन दिया। चलो हम सब मिलकर इस जहर से मुक्त हों। आंदोलन और अमरता धीरे धीरे गांव के लोग उनका अनुसरण करने लगे। जहां भी शेषराव महाराज जाते, वहां व्यसन मुक्ति की लहर चल पड़ती। लोग कहते, ये केवल हमारे बाबा नहीं, ये तो शिवजी के भेजे हुए दूत हैं। आज भी उनकी समाधि और कथा लोगों को यही याद दिलाती है, व्यसन से बड़ा कोई दुश्मन नहीं और संकल्प से बड़ी कोई जीत नहीं। बुलढाणा जिल्ह्याला बुलढाण्यापासून एका बाजूला शिरपूर गाव सांगतो तुम्हाला जी। धोंडूबात शेळके शिरपूर गावाला तीन बघा मुलं त्याच्या वंशाला नामांकित मुलगा सांगतो तुम्हाला नाव शेषराव सांगतो तुम्हाला जी। ऐका मित्र, हा बोर्ड काही शत्रुत्व नाही किंवा ऐतिहासिक नाही, झालेली सत्य घटना, सत्य कहाणी। बुलढाण्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावरती गावाचं काय नाव? शिरपूर। आणि त्या शिरपूर गावाचे राहणारे धोंडोबा शेळके त्यांना 3 मुलं आणि एकुलतीची एक मुलगी नामांकित मुलगा। आणि त्या मुलाचं काय नाव होतं? शेषराव। नाव शेषराव शोभे मर्दाला। शेषराव नेहमी जातो शाळेला रामा
तर त्या क्षेत्रामध्ये 7वी फायनल शाळा शिकली. पूर्वी 7वीची शाळा म्हणजे ती भरपूर दिसत होती. पूर्वीची 7वी आणि हल्लीची 12वी. कॉलेजचे 2 वर्ष बरोबर आहे. तर 7वी फायनल त्यांनी ती परिपूर्ण केली. त्यांना ती मिलिटरी मध्ये नोकरी लागली. भारताच्या तिरंगी झेंड्याखाली उभा राहून त्यांनी ती शपथविधी घेतली. ती कोणती? हा देश माझा आहे आणि मी सुद्धा देशाचा आहे. मरेल तर देशाकरता आणि जगेल तर देशाकरता. प्रथम ते कुठे गेले? प्रथम फेकले काश्मीर भागाला. बघा भारताच्या त्या उशिमेला काय त्या पाणी शिरसरावाला रामा. पुढे बघा कसा प्रकार झाला हो रामा. प्रकार झाला हरे हो रामा. रामा 15 वर्ष झाली नोकरीला. मिलिटरीचा पैसा भेटला. मर्द आनंदाने घराशी आला रामा. मर्द आनंदाने घराशी आला. बरोबरीचे मित्र मिळाले त्याला. मित्र लोक लागले विचार करण्याला. आनंद झाला आई बाबाला. आनंद झाला मित्र लोकाला. शेषराव बघा घराशी आला रामा. शेषराव तो घरी आला. बरोबरीचे मित्र लोक आई वडील गावातील लोकांना बरेचसे आनंद झालेला होता. तो कसा? आपल्या शिरपूर गावामध्ये शेषराव मिलिटरीत गेला होता. आपल्या गावाचं नाव त्यांनी कमवलं आहे. मित्र लोक मिळाले. मित्र काय एक प्रकारचा नसतो. मित्र हे किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे. ते 3 कसे? 3 मित्र म्हणजे कसे? एक जीवाला जीव देणारा. एक मित्र मित्राचा घात करणारा. आणि एक दुसरा मित्र म्हणजे कोणता? मित्राचं घर घालवणारा. जीवाला जीव देणारा मित्र म्हणजे तो कसा? मित्र तुझ्या जीवाकडे माझ्या स्वतःच्या जीवातलं काय झालं तरी चालेल. कधी घेणार नाही. आणि घात करणारा तो कसा असतो? मित्राला एकांत घेऊन जायचं. त्याला दारू पाजायची. आणि त्या दारूच्या नशेमध्ये त्या मित्राचा घात करायचा. तिसरा मित्र म्हणजे कोणता? घर घालवणारा तो कसा? मित्र जर बाहेर फिरायला गेला मागे त्या मित्राच्या घरी राहायचं. आणि हळूच त्याच्या बायकोला काय म्हणतो? वहिनी माझे भाऊ कुठे गेले? तुमच्याशी माझं थोडं काम आहे. हा कोणता झाला? घर घालवणारा. तर त्यावेळेस मित्र बरोबरीचे मित्र मिळाले. शेषराव चला आपल्याला बुलढाण्यात जायचं. दारूचा नाद लावला त्या लावा. ऐक मीरा नेहमी काय जाता बुलढाण्याला ग. ऐक नेहमी त्या जाता चिखली गावाला ग. मी बघा जाता बुलढाण्याला ग. ऐक मीरा बाय. बरोबरीचे मित्र लोक त्याला ते दारूचं व्यसन लावलं. आई वडील त्या मुलाला काय म्हणायला लागले की शेषराव तू दारू पिऊ नको. अरे तू तुझ्या जीवाकडे बघ. पत्नी ती समजून सांगायला लागली की स्वामी तुम्ही दारू पिऊ नका. आपल्या मुलाबाळांच्या अंगावरती कपडे नाही. शेत त्यांना खायला नाही. त्यांना पाठी पुस्तकाला सुद्धा पैसे नाही. गावातील लोक सांगून थकले. त्याला परिपूर्ण ते दारूचं व्यसन जडलं गेलं होतं. तर मित्र याला काय म्हटलं गेलं आहे? दारूची नशा करे जीवनाची दशा.
दारूची बाटली आणि हवस नाही फिटली. अरे गांजा पीने में क्या नफा, क्या नफा है? गांजा पीने में क्या नफा, आखियां लाल और दिल सपा. दिल सपा. दारू पीने में क्या नफा, क्या नफा? हाथ में जुतिया और सर सपा. सर सपा. तर त्याला असं ते दारूचं व्यसन लागलं. व्यसन लागलं. बघा मंडळी पहिल्या दिवसाला मर्द भरपूर दारू तो प्याला, मर्द भरपूर दारू तो प्याला, बिगर जेवणाचा झोपून गेला, बिगर जेवणाचा झोपून गेला, सकाळी दिन भान उगवाला रामा. हा बिगर जेवणाचा झोपून गेला, पुढे बघा कसा प्रकार झाला, काय त्या माणसेत रावाला, अंघोळ असतील केली पाठच्या बाराला, बोलणे केले त्याच्या बायकोला रामा. काय सांगू पत्नी मी तुला ओ रामा, हा सांगू मी तुला गी रामा. अरे ओ रामा, रामा ना 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 ना, रामा ना रामा. तेवढ्या तो शेतराव त्याच्या बायकोला काय म्हणायला लागला, रात्री मला दारू भरपूर झाली होती. भरपूर नशा झाल्या असताना पण एक मी जेवण सुद्धा केलं नाही. केले नाही. सकाळीच माझे हात पाय कापायला लागले. सारखं मला तो थंड घाम सुरू झाला. मला असं बेचैन झाल्यासारखं वाटतंय. पण तू असं कर का गे, बोला. तुझ्या पिशवीमध्ये मला 5 रुपये असेल तर दे, मला एक दारूचा पॅक मारायचा, तेव्हा माझ्या आत्म्याला शांतता वाटेल. वाटेल. बायको त्या नवऱ्याला काय म्हणायला काय लागली, म्हणते? स्वामी बोला. 8 दिवसापासून मी दुसऱ्याची इथं मोलमजुरी करते. बोल मजुरी करते. मला ते मजुरीचे पैसे मिळाले नाही. माझ्याजवळ 5 पैसे देखील नाही. नाही. अहो, अजून तरी डोळे उघडा, ही दारू सोडा. सोडा. या दारूमुळे आपलं घर उद्ध्वस्त झाले, शेतीबाडी सारी गेली. घाण ठेवले गेलेले दुसऱ्याकडे. घरामध्ये शिदे भांडे नाही, माझ्या अंगावरती कपडे नाही, मुलांना पाठी पुस्तकाला पैसे नाही. नाही. शेवटी शेषरावांनी विचार केला ओ रामा, म्हणजे भाई तो विचार केला ना, बसलेले माझे मायबाप ओ रामा. शेषरावांनी विचार केला, काय मी करू माझ्या जीवाला, काय मी करू माझ्या जीवाला. जीवाला. स्वतः आत्म्याला कंटाळला. हो. घरामध्ये अन्नधान्य नाही, नाही. 2 पैसे खर्च न करताना नाही. नाही. या जिंदगीमध्ये मी काहीच कमवलं नाही. हो. शेवटी आत्म्याला कंटाळून गावापासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती एक जुनं महादेवाचं मंदिर, बाजूला 2 चिंचेचे झाड. चिंचेच्या झाडाला त्यांनी पाठ लावली. लावली. स्वतः त्याने विचारतो कोणता गेला, ह्या झाडावरती जोर टाकावं, गळ फास घ्यावं आणि स्वतःचा आत्महत्या करावं. करावं. अजून विचारते कोणता करायला लागले. कसा? जर मी ह्या ठिकाणी जर मेलो गळफास घेऊन, तो लोक मला काय म्हणतील, काय म्हणते? शेषराव दारू प्याला. याला. आणि शेवटी दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. शेषरावांनी विचार काय केला रे, शेषरावांनी विचार काय केला रे, पाट चिंचीच्या लावली झाडाला रे, एक दिवस बरे राहायला वेळेला रे,
पाटील मंडळीला रे संकट पडे महादेवाला सोद महादेव गोसावी झाला स्वतः महादेव गोसावी झाला चालून गेला त्याच जागेला पार्वतीने विचार काय केला रे पार्वतीने विचार काय केला रे रूप भिल्लीच तिच्या अंगाला रे टोपल्या गवऱ्याच तिच्या डोक्याला रे हिंडू काय लागली आजूबाजूला रे महादेवा बघा गोसावी झाला जाऊन भेट शेषरावाला जाऊन भेट शेषरावाला हो रामा बोलतो त्याला बोलतो त्याला अरे हो रामा काय बसला बाळा वेळेला हो काय बाळा तू बसला वेळेला स्वतः भोलेनाथ त्या ठिकाणी गेले महादेव साधूचं वेश त्यांच्या अंगावरती होत होते आणि स्वतः काय म्हणायला लागले काय म्हणा लागले अरे बाळ बोला बघतोय मी तुझ्याकडे सकाळपासून तर संध्याकाळचा वेळ या ठिकाणी झालाय घरी जा घरी जा तुझ्या मुलाबाळांना भेट आदिमाया शक्ती पार्वती मातेने भिल्लीचं रूप घेतलं डोक्यावरती गौऱ्यांचं ठोकलं घेऊन हो शेषरावाच्या आजूबाजूला ती गौऱ्या येसायला लागली बरं शेषराव काय म्हणतात बाबा मी घरी कधी जाणार नाही नाही या ठिकाणी महादेवाच्या मंदिरासमोर माझ्या स्वतःचा प्राण गेला तरी चालेल चालेल पण मी घरी कधी जाणार नाही. जाणार नाही अरे बाळ तू घरी जात नाही ना अरे माग तुला जे बी काही मागायचं असेल तर माझ्याकडनं मागून घे मागून घे मी तुला द्यायला तयार आहे शेषरावाला हसायला आलं बाबा तुम्ही मूळची मला साधू दिसतायत तुम्ही साधू आहेत आणि तुम्ही मला काय देणार काय देणार अरे माग तुमच्याकडनं मला काहीच नको काही नको पुन्हा ते तिथून निघून गेले रात्रभर त्या ठिकाणी राहिले रात्रभर त्या ठिकाणी राहिले असताना मग पुढे काय झालं काय झालं बरं पुन्हा सकाळी दिवस निघाला रे हो रा. पुन्हा सकाळी दिवस निघाला रे बघा दिवसाच्या 12 वाजेला रे पुन्हा गोसावी तिथे गेला रे पुन्हा गोसाई तिथे बघा गेला रे बोलणे केलं शेषरावाला रे काय सांगू चित्रावा तुला अजून नाही गेला घराला अजून मागाचं मागावे मला जे मागशील ते तुम्ही तुला शेषराव बोलता झाला काय सांगू बाबा तुम्हाला काय मी सांगू बाबा तुम्हाला बाबा बोला परिपूर्ण विचार करायला लागला हो अरे 2 दिवसापासून हा गोसाई माझ्या मागे लागलाय लागला माझ्या मागे लागलाय शेषराव माग तुला जे काय मागायचं असेल तर मी तुला देण्याकरता मी तयार आहे हा एक कोणी गोसाई नसून स्वतः प्रत्यक्ष परमेश्वर असावं मग त्या शेषरावने काय केलं होतं काय केले गेला आणि साधू महाराजांचे 2 पाय धरले धरले बाबा जे मी तुम्हाला काही बोललो असेल मला तुम्ही माफ करा त्याला काय म्हटलं गेलंय मित्र लीने संचिता कधी ना चुके त्या ब्रह्मदिका आपल्या कर्मावरती का रुसावा आणि तो परमू ठेवीन ते राहू ते कर्म झालं की झोले ते कोणाचे न कोणाचं न चाले कर्माच्या बिघडल्या गती तिथे काय करतील राय रघुपती तर त्यावेळेस असे त्याचे ते कर्म बिघडले होते शेषरावाने विचार केला
सांगतो बाबा तुम्हाला, तुमचं पण वचन पाहिजे मला. काय मी सांगू बाबा तुम्हाला, दारूमुळे उद्ध्वस्त मी झाला, दारूमुळे मी उद्ध्वस्त झाला. बाबा माझ्या मुलांच्या अंगावरती कपडे नाही, जमीन तुमला माझा घाण पडलेला आहे. दुसऱ्या घरामध्ये छटाक धान्य नाही, पत्नी माझ्या नावानं रडायला लागली, माझे आई वडील माझ्या करता रडतात. शेषरावाची एवढी उतरवणूक चांगली होती आणि कसा दारूच्या नशेमध्ये बिघडला. गावातील लोक बाबा मला नाव ठेवत आहेत, तुमच्याकडनं मला असाच काय आशीर्वाद पाहिजे. जे जे लोक दारू पितील, जे जे काय वाईट असणं त्या माणसांच्या अंगी असतील, जे काही वाईट व्यसन त्या माणसांच्या अंगी असतील, फक्त मी त्यांना आशीर्वाद जर दिला ना तर सर्वांची दारू सुटायला पाहिजे. पुढे बघा कसा प्रकार झाला, आशीर्वाद दिला शिसरावाला, आशीर्वाद दिला शिसरावाला. मर्द बघा तिथे थांबून गेला रामा, महादेवाच्या गेला रावळाला, हा महादेवाच्या रावळात गेला हो गेला. दर्शन घेतलं तशा वेळेला मर्द मंदिराच्या बाहेर निघाला, आनंद झाला शेषरावाला हो रामा रामा रामा. आनंद झाला शेषरावाला हो रामा. हा मर्द चालून घराशी गेला हो गेला, सांगू लागला आई बापाला, सांगू लागला त्याच्या पत्नीला, दारू मी सोडली मंदिराला रामा. खोट द्या वाट घरच्या लोकाला, खोट द्या वाट गाव लोकाला. 8 दिवस झाले गोष्टीला, क्षेत्र महाराजांनी विचार केला, बरेच लोक दाता दारू सोडण्याला. क्षेत्रावर बोले गाव लोकाला, पिऊ रे नका तुम्ही दारूला, दारूला पिऊ नका तुम्ही दारूला, दारूला. पुढे कसा समाचार झाला हो झाला. शेषराव त्यावेळेस त्याच्या पत्नीला आणि घरातील लोकांना म्हणायला लागला, तर मी दारू सोडले. घरातील आई वडिलांना पत्नीला ते खोटं वाटायला लागलं. हो तर नाही, तुमची दारू सुटणार नाही. आल्याची खोड कधी मेल्याशिवाय जात नाही. खोटं वाटत असताना मग त्यांनी तो विचार कोणता केला. 8 दिवस झाले, अरे वा शेषराव दारू पितच नाही, खरंच याची दारू सुटली. हा संबंध लोकांना आनंद झाला. शेषरावच्या गावातील लोकांना काय म्हणायला लागलं की बाबांनो दारू पिऊ नका. का शेषरावाने विचार केला, संपर्क दिला किती लोकाला. शेषरावाने विचार केला रामा, शांततेने बसाचा गेला पवाडा, ऐका पुढच्या कडव्याला रामा. आजूबाजूच्या भागात खेड्या पड्याला पिऊ नका बाबांनो तुम्ही दारूला जी.
नका तुम्ही दारूला मर्द सांगू लागला खेड्या पाड्याला आचंबा झाला गाव लोकाला रामा मध्ये गल्ली बोळातून तो लोळत होता आणि त्यांची दारू एवढी कशी सुटली गेली. बरेचसे लोक त्यांच्याकडे जायला लागले परंतु घरी न सापडताना महादेवाच्या मंदिरावरती बसलेले दिसत होते आणि तिथे जाऊन लोक त्यांना ते भेटत होते. जवळजवळ 4 महिने झाले आजूबाजूच्या परिसरातली खेड्या पाड्यातील लोकांची दारू ती सुटले गेली. दारू विकणारे लोकांचा धंदा बंद झाला. देशी विदेशी हातभट्टी विकणारी दारू ती सुद्धा बंद झाली. किरकोळ दारू विकणारे लोक हातभट्टीवाल्यांनी एक संघटना केली. कशी केली? मग त्यांनी काय केलं बरे पैशाची बॅग घेऊन महाराजांच्याकडे गेले. काय लोकांना वाईट वाटायला लागलं. लोकांनी कसा विचार केला आई मीराबाई हा क्षेत्रावा कसा देवा बनला ग आई मीराबाई दारू सोडवली खेड्या पाड्याला पाय त्या क्षेत्रावर महाराजांनी दिलाय. महाराज झालाय आजकालचा. एकजूट एक संघटना करून लोकांनी काय केलं लाठ्या काठ्या घेऊन हाताला रे हो लाठ्या काठ्या घेऊन हाताला रे हो चला जो मारू शेषरावाला रे चला जो मारू शेषरावाला रे संकट पड महादेवाला रे बघा रात्रीच्या 10 वाजेला रे लोक निघले त्याला मारण्याला रे लोक बघ निघले त्याला मारण्याला संकट पड महादेवाला संकट पड महादेवाला सर्प बघा सोड अर्ध रस्त्याला घेऊन शेषराव महाराजांना मारायला येत होते. एलाच म्हटले गेले भावेचा भुकेला हरी करे भक्ता घरी चाकरी. शेषराव महाराज मंदिरामध्ये बसलेले होते. महादेवांना ती चिंता प्राप्त झाली. बरेचसे सर्प त्या अर्ध्या रस्त्यात सोडले. देवांनी ते सर्प सोडले. ते जे लोक मारण्याकरता लाठ्या काठ्या घेऊन येत होते ना त्या लोकांना सर्प दिसले. नजरेने बघितल्यानंतर ते लोक घाबरायला लागले.
आपल्याला आडवे झालेले आहेत. आडवे झाले. आपण तर शेतरावला मारायला निघालो होतो. लोक जीव घेऊन लागले पळण्याला रे. लोक जीव घेऊन लागले पळण्याला रे. निघून काय गेले त्यांच्या घराला रे. उद्या सकाळी दिवस निघाला रे. उद्या सकाळी दिवस निघाला. दारूवाल्यांनी विचार केला. पैशाची बॅग घेऊन संगतीला हो रामा. रामा ना 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 ना. रामा पैशाची बॅग घेऊन संगतीला शेत्र महाराजांना चालले देण्याला. शेत्र महाराजांना चालले देण्याला. चालून गेले मंदिराला. शेषराव महाराज बसेल बाजूला ग. शेषराव महाराज बसेल बाजूला. बाबा ही पैशाची व्याख्या आणि जे काय आमचे दारू विकायचे धंदे बंद झाले आहेत ना, हे तुम्ही पुन्हा चालू करायला लावा. महाराजांना हसायला आलं. तुमची बॅग उघडून तुम्ही बघा किती रुपये आहेत. बॅग उघडून बघायला लागले तर सरपई सर्प त्या बॅग मध्ये दिसले. दिसू लागले. हातातली बॅग त्यांनी ती बाजूला फेकली. फेकून दिली. महाराजांच्या लागले चरणाला रे. महाराजांच्या लागले चरणाला रे. चुकीची माफी द्यावी आम्हाला रे. क्षेत्राव महाराज बोले किती लोकाला रे. तुमच्या दारूचा धंदा बंद झाला. उद्योग देतो माझ्या मंदिराला. उद्योग देतो माझ्या मंदिराला. फुलहारी का तुम्ही वेळेला. नारळ विका ह्या मंदिराला रे. अगरबत्त्या विका ह्या मंदिराला रे. आनंद झाला किती लोकाला रे. बऱ्याच दिवसाने दिवस लोटला. एका वर्ष झाले वेळेला. 1996 सालाला हो रामा. बघा सालाला गी रामा. अरे हो रामा. 1996 सालापासून बरेचसे लोक तिथे जायला लागले. 96 संपल्यानंतर 1997 लागले. खेड्यापाड्यातून प्रख्यात झाले. किती गाया माऊल्यांना आनंद झाला. आपल्या घरातील भाऊ किंवा बाप किंवा स्वतःचा पती, माझे नातेवाईक भरपूर दारू पितात. आया मावल्या त्यांना काय म्हणतात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गावाचं शिरपूर आहे. तिथे नवीन शेषराव महाराज निघालेले आहेत. त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तुम्ही दारू सोडून या. शेषराव महाराज पैसा अडका घेत नाही. घेत नाही. किंवा मंदिरा करताना देणगी मागत नाही. फक्त त्या ठिकाणी जाऊन आपल्या इच्छानुसार महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घ्या. नारळ फोडा आणि 2 शब्द शेषराव महाराज सांगतील ते तुम्ही ऐका. देवाला त्यांनी विचार केला. लोकांनी कसा विचार केला. मोटार गाड्या घेऊन संत
ठिकाणी बरेचसे लोक जायला लागले. हजाराच्या ठिकाणी 2000, 2000पासून 10,000 लोक, 10,000पासून लोकसंख्या त्या ठिकाणी वाढायला लागली. जवळजवळ 2.5 ते 3 कोटी लोक त्या ठिकाणी जाऊन आले. एवढ्या लोकांना त्या शेषराव महाराजांनी संकल्प दिला. काही काही रिटायर्ड लोक, अरे तू शिरपूरला गेला होता, आला देव देव देव, अरे कुठे या जगामध्ये देव राहिलाय. परंतु नाही मित्रांनो, देव आहे, तुझं आहे, तुझं पास आहे, परंतु तू जागा विसरला. देव आहे म्हणूनच एवढं जग चालू आहे. मग त्या शेषराव महाराजांनी 2.5 कोटी लोकांना संकल्प सोडायला लावला. शेषराव महाराजांनी विचार केला, पुढे बघा कसा प्रकार झाला. तो तिथून दारू सोडून आला, पुढे खात तो लागला पेण्याला रामा. संकल्प घेतल्यानंतर ती दारू सुटली. लोक म्हणतात, अरे पी दारू, जर तू दारू प्याला ना रात्रभर झोप लागत नाही त्या माणसाला. मोठे मोठे सर्प त्याच्या स्वप्नात येतात, रात्रभर त्याला झोप लागत नाही आणि त्याचे हातपाय सुजतात, त्याचं नाक तोंड सुजत, त्याचे हातपाय थरथर कापतात. 1 हप्ताभर पर्यंत तो बेचैन राहतो. बेचैन राहिल्यानंतर मित्रांनो, आपल्या ह्या पुणे जिल्ह्यातील खेडेगाव आहे, परंतु त्या गावाचं नाव आणि ते व्यक्तीचं नाव माझ्या लक्षात राहिलं नाही, पण प्रत्यक्ष तो मनुष्य बुलढाणा इथे आला होता. महाराजांच्या जवळ चुकीची माफी मागण्या करताना, पुढे बघा कसा प्रकार झाला, पुढे बघा कसा प्रकार झाला. ऐक मंडळी धुळे जिल्ह्याला, ऐक मंडळी धुळे जिल्ह्याला, धुळपासून पश्चिम भागाला रामान अरे रामान धुळ्यापासून पश्चिम भागाला हो रामा. नगाव धमाण्याचा माळ्याचा मुलगा महाराजांच्या जवळ संकल्प सोडल्यानंतर घरी जाऊन दारू प्यायला लागला. परमेश्वरीने त्यांना काय दाखवलं? शेतामध्ये दारू पिऊन शेती काम करण्याकरता गेला. तिथे त्यांना सर्पदंश झाला. बरेचसे रुपये त्यांनी त्या डॉक्टरकडे खर्च करून तो शेतीवर आणला. त्याला दिसायला येत नव्हतं, येडगाळ सारखा करायचा. गावातील लोकांनी विचार केला, शेषराव महाराजांचा ह्या व्यक्तीने अपमान केलाय ना, पुन्हा तिथे घेऊन चला, महाराजांच्या जवळ चुकीची माफी मागायला लावा. स्वतः प्रत्यक्ष त्या मुलाला तिथे घेऊन गेले शिरपूरला. शिरपूर इथे नेल्याच्या नंतर महाराजांना काय म्हणतात, महाराज या मुलाने तुमच्या संकल्पाचा अपमान केला आहे, या मुलाला तुम्ही चुकीची माफी करा. बरं ठीक आहे. महाराजांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्या मुलाला दिसायला येत नव्हतं, तो एडगाव सारखा करत होता. त्या ठिकाणी महाराजांनी आशीर्वाद देताच तो मुलगा चांगला झाला. अचंबा झाला बरेच लोकाला, अचंबा झाला बरेच लोकाला. बरेच लोक येतात दर्शनाला, बघा राव तिथे दारू सोडण्याला, बघा राव तिथे दारू सोडण्याला. पुढे बघा
कसा समाचार झाला बरेच लोक जातात दारू सोडण्याला. तर त्या ठिकाणी महाराज जवळ गेल्याच्या नंतर महाराज मंदिर बांधण्याकरता तुम्ही मला बरेचसे रुपये द्या. हे काय मागत नाही, रुपये मागत नाही. किंवा तुम्ही दारू सोडायला आले आहेत, रुपये 2 रुपये मला तुम्ही द्या. पैशावाल्या लोकांना महाराज जवळ सुद्धा उभे करत नाही. महाराज काय म्हणतात, बाबा रे मला एक परमेश्वराने देण दिली. मी सुद्धा तुमच्यासारखाच मी माणूस आहे. जी परिस्थिती तुमच्यावरती आता आहे ना, त्याच्यापेक्षा 1.5 दुप्पट माझी परिस्थिती झाली होती. स्वतः मला परमेश्वर या ठिकाणी प्रसाद दिलाय देवाने. हा प्रसाद तुम्ही माझ्याकडनं घ्या, पण जसे घेताय तसे घ्या, परंतु परमेश्वराचा अपमान करू नका. काय खान्देश जिल्ह्यामधील जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यामध्ये गावाचं नाव अठरावल. मुंजोबाचं अठरावल म्हणतात. तिथल्या लोकांनी विचार केला, खेड्यापाड्यांनी विचार केला, खेड्यापाड्यांनी विचार केला, खेड्यापाड्यांनी विचार केला. आपली इथे बोलवा महाराजाला राम मुंजोबाच्या अठरावल त्या ठिकाणी माननीय ग्रामस्थ मंडळी, सरपंच, पोलीस पाटील, तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी महाराज गेले. महाराज जाऊन महाराज त्या ठिकाणी गेले आणि अठरावल गावाला त्यांनी ती भेट दिली. तालुक्याच्या लोकांना खूप अतिशय आनंद झाला. बिचाऱ्या माझ्या आया मावल्या त्यांना सुद्धा आनंद झाला की शेषराव महाराज दारू सोडण्याकरता या गावाला आलेले आहेत. माझ्या भाऊची, माझ्या पतीची, माझ्या नातेवाईकांची दारू सुटेल. तिथून नाहीच तर सोपडे तालुक्यामध्ये गावाचं नाव आडावत, त्या गावाला सुद्धा भेट दिली. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली, त्या गावाला सुद्धा भेट दिली. बरेचसे गावांना भेट देऊन महाराज लोकांना काय सांगतात, बाबांनो इतर दिवशी माझ्याकडे तुम्ही येऊ नका. ज्या दिवशी भोलेनाथाचा दिवस म्हणजे तो कोणता बघा, त्या सोमवार दिवसाला रे, बघा त्या सोमवार दिवसाला रे, यावे तुम्ही शिरपूर गावाला रे रे, यावे तुम्ही शिरपूर गावाला रे रे. लोक ते जातात शिरपूर गावाला. खोट बघा वाटेल या मंडळीला, खोट बघा वाटेल मंडळीला. हल्ली ते आहे शिरपूर गावाला. शेषराव महाराज देव बनला रे रे, शेषराव महाराज देव बनला रे. जात देवाच्या दर्शनाला रे. सूचना आणि समाचार हा शेषराव महाराजांचा पावडा मी सादर केलेला आहे. आणि तसंच रावेर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात गावाचं नाव लोहारा, लोहारी गावाचे रमादादा एक चोऱ्या करणारा मनुष्य, टाके घालणारा, दारू पिणारा, भानगडी करणारा, त्याचा पण पवाडा मी सादर करणार. ती सुद्धा कॅसेट तुम्हाला ऐकण्याकरता मिळेल. आयुष्य मित्रांनो, रमा दादांच्या पोवड्याची तुम्ही कॅसेट घेऊ शकता आणि आनंदाने तुम्ही ऐकू शकता. काय आपले शेषराव महाराज